मॉर्निंग. आम्ही आलो गोव्याला. खूप दिवस झाले आपले व्लॉग्स आले नाही. जवळपास 8 ते 9 दिवसांचा गॅप पडलाय. तर आम्ही गोव्याला आलोय आणि आजपासून आम्ही गोव्याची सिरीज स्टार्ट करतोय. ही सिरीज 3 दिवसाची राहील. डे 1, डे 2 आणि डे 3. तर चला बघूया. सकाळी सकाळी आम्ही गोव्याला 9 वाजता पोहोचलोय आणि आम्ही चाललोय आमच्या व्हिला, जिथे आमचा स्टे बुक केलाय तिथे. घेतले का सगळे बॅग? चल. हा आमचा व्हिला, क्राऊन व्हिला. हेतूनच आहे का? तुम्हाला पण घ्यायचंय का? वाजवा आता. गेस्ट हाऊस. खरंच वाजवतोय का काय? चला. बॅग आहेत की बाबा माझ्याकडे. हे छान आहे, चांगलं तर वाटतं. काय? आम्ही जवळपास 2 ते 3 तास आधी आमच्या स्टेच्या इथे पोहोचलो, कारण आमची ट्रॅव्हल्सच लवकर पोहोचली गोव्याला. त्यामुळे आम्हाला रूम्स काही मिळाल्या नाहीत. त्याला खूप वेळ होता. त्यामुळे आम्ही ठरवलं की बीचवर जाऊन टाइमपास करायचा. आता हे आमच्या हॉटेलचा बाहेरचा व्ह्यू आहे, जो की मी तुम्हाला दाखवते. आता टूर देते छानपैकी. फोटोतल्यापेक्षा चांगलं दिसतंय. फोटो तेवढं समजलं नाही ना. इकडेच आहे काय की इथे. इथलंच असं लागू रूम. वेट करतोय, आम्हाला रूम मिळाला नाही तर अजून. छान आहे पण. आता आम्ही निघालोय ब्रेकफास्ट करायला. आम्हाला काही रूम मिळाला नाही तर अजून. लेट मिळणार आहेत ना रे? किती वाजेपर्यंत? लवकर आलोय आपण. खूपच ट्रॅव्हल्स लवकर पोहोचले आपली. मोराचा आवाज येतोय कुठून तरी. वातावरण छान झालंय खूप. वातावरण बघा किती छान झालंय. पाऊसही नाहीये, ऊन पण नाहीये. मे बी पाऊस पडेल मला वाटतं रात्री. पण पावसाळ्यात गोव्याला यायची मजाच वेगळी. काय म्हणतो आकाश? खरं आहे का? मी तर 2nd टाइम आले पावसाळ्यात गोव्याला. रश कमी, एकदम छान वाटतं. क्राऊन व्हिला. व्हिलाच्या वर क्राऊन दिलंय. योजना तू बघितलं का ते? व्हिलाच्या वर क्राऊन आहे म्हणून क्राऊन व्हिला लिहिलंय. वा वा. आम्ही ब्रेकफास्टच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. थांबा, बॅक कॅमेरा चालू करते. नाही, असंच दाखवते. रुबीज कॉफी रिव्ह्यू बघून आलोय, काहीतरी नवीन ट्राय करायसाठी. बघू आता कसे. रुबी, डॉक्टर रुबी बॉक्सचं नाव आहे त्यांचं. छान आहे. योजना छान आहे. अँगल आधी आम्ही बघून घेतो कुठे बसायचं. छान आहे पण कोजी आहे ना एकदम. हा, कोजी. हे नाही, हे यार आत नको, बाहेरच छान आहे. हे काय आहे असलं? हा, रॉस ऑमलेट आणि ते काय? चिकन विंग्स. रस्ताच सापडत नाही आम्हाला बीचवर जायचा. संपला का रस्ता? इथे गाडी अरे तिथे लिहिलंय ना, वे टू बीच. कुठं? बीचवर तर कोणीच दिसत नाहीये. चलो 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 चलो, फास्ट फास्ट फास्ट.
आंघोळ नाही काय नाही, तसाच अवतार घेऊन मस्त पैकी फिरायला लागल्यात. काय पाऊस यायला लागला. प्री वेडिंग चालली वाटतं त्यांची. थांब जरा झूम करून बघते. खायला घालतोय त्यांना. आता आम्ही जातोय लंच करायला, प्रॉपर गोवन फूड ट्राय करायला. थाळी, फिश थाळी. सो मी पण रेडी व्हायची अजून, पण ठीक आहे. असं वाटतं आपण खायला चालू आहे इथे. सकाळ दुपार संध्याकाळ खायचे नुसते स्पॉट शोधून ठेवले. चलो. इथे आम्हाला स्कूटी खूप स्वस्त मिळाली, मे बी ऑफ सीझन असल्यामुळं. ही नवीन आहे आणि जवळपास 400 रुपयालाच ही स्कूटी आम्हाला मिळाली. बघा, न्यू आहे. आणि आम्ही लंचला आलोय आनंद बार अँड सी फूड रेस्टॉरंट. खूप नाव ऐकलं होतं आम्ही. सुरमई थाळी ना, हे काय आहे? करी, हे ग्रीनची भाजी, हे खावा मग. आता मी तर काही खात नाही. टेस्ट करून सांग रे कशी आहे. हो लगेच छान आहे. कसं आहे आकाश? चांगलं आहे. आट्यावरूनच कळते बघ टेस्ट कशी 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 त्याला. चांगलं आहे, खूपच छान आहे. तुम्ही वॅगेटार अंजुना ह्या एरियामध्ये जर तुम्ही स्टे घेतला असेल तर एकदा तुम्ही इथली थाळी नक्की ट्राय करा. टेस्टी आहे खूप. चर्च. आता रात्रीचे वाजले 9 आणि आम्ही आलोय बागा बीचवर असंच टाइमपास करायचा. गर्दी पण तेवढीच आहे. पूर्ण बागा बीचवर असं वाटतं. जोरदार बारिश होती. अरे दिसतंय की काय नाही म्हणते. चला चला आली लाईट. गोवन स्ट्रीट बाईट्स म्हणून ही आहे ट्रक, फूड ट्रक. इथे आम्ही ट्राय करणार आहे गोवन बाईट्स. बॅक स्ट्रीट गोवा बाईट्स. तुला भूक नाही आहे? नो बीफ, नो पोर्क, नो पाम ऑइल. मला फुलपोळी. कसं आहे? चांगलं आहे. बघ इकडून बघ, इकडून ह्या साईडने. हा असणार तिथे. राकेश नीट बघ. कॅप्टन अमेरिका तिथे AC काय चालूच आहे ना. आता काय त्याच्याकडे बघत बसणार आहे का काय? आणि तुम्हाला दुपारी का ते सांगितलं? आमच्या लक्षात नाही, आम्ही झोपलेलो. खाऊन पिऊन पोट भरून जेवण संपलेला आहे आपला. कसं वाटलं मग आकाश? खूप छान वाटलं. पण काय केलं दिवसभर? खाऊन पिऊन खाऊन पिऊन झोपलो का दुसरं काय केलं?
खायला आलो का इकडे फिरायला आलोय आपण नाही खायला चालूय आपण तर नाही काय मी त्यामुळे बाय एंड करू आपण डे 1 गुड नाईट पुन्हा पीस आउट